नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय स्वस्त आणि मस्त अशा कॉस्मेटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या आणि वेगवेगळ्या शारीरिक त्रासांमध्ये अतिशय फायदेशीर असणाऱ्या तुरटीबद्दल माहिती बघणार आहोत, जिला इंग्रजीमध्ये ॲलम, हिंदीमध्ये फिटकरी आणि संस्कृतमध्ये स्फटिका असं म्हटलं जातं। त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांपासून केसांच्या तक्रारींपासून ते संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यासाठी तुरटीचा औषध म्हणून कसा उपयोग करायचा ते 10 महत्त्वाचे उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच वेळेला डायरेक्ट तुरटी वापरल्यानंतर काही लोकांना त्रास होतो, त्याच्यामुळे ती आयुर्वेदामध्ये शुद्ध करून वापरायला सांगितली जाते। तर ती शुद्धी तुम्ही घरी कशी करू शकता, तुरटीचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी आणि तुरटीचे गुणधर्म काय आहेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या। स्फटिका तू कशा योषणा वात पित्त कफ व्रणान निहंती क्षित्र विसर्पान योनी संकोच कारणी असं तुरटीबद्दल भावप्रकाश निघंटूमध्ये सांगितलेलं आहे। स्फटिका म्हणजे तुरटी ही कषाय रसाची म्हणजेच नावाप्रमाणे तुरट चवीची आहे। ही उष्ण गुणाची आहे। वात पित्त आणि कफ या तीनही दोषांचं शमन करणारी आहे। व्रण म्हणजे जखमा बऱ्या करणारी आहे। क्षित्र म्हणजे ज्या अंगावरती पांढरे डाग येतात, त्यानंतर वेगवेगळे त्वचेचे आजार आहेत ज्याला विसर्प असं म्हटलं जातं, त्यानंतर स्किन इन्फेक्शन आहे तर हे बरं करण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर ही योनीचं संकोचन करणारी आहे। आता तुरटीचे औषधी उपयोग आपण बघूयात। सर्वात महत्त्वाचा तुरटीचा पहिला उपयोग आहे आपल्या त्वचेसाठी। आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे। कॉस्मेटिक्समध्ये तुरटीचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। फक्त ती स्वस्त आहे, इझिली अवेलेबल होते, तिचं मार्केटिंग तेवढं नाही म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही, पण वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये तुरटीचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। तुरट चवीची असल्यामुळे तुरटी ही आकुंचन करणारी आहे। त्याच्यामुळे वय वाढल्यानंतर त्वचा लूज पडणे, त्वचेवरती सुरकुत्या पडणे, फाईन लाईन्स म्हणजेच बारीक रेषा दिसणे हे तुरटी वापरल्यानंतर कमी होतं, कारण तुरटी त्वचेला घट्ट करते। त्वचेच्या ठिकाणी जे पोर्स असतात त्याला ती लहान करते। त्याच्यामुळे ज्यांना ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो। त्वचा तजेलदार दिसते, आपण आपल्या वयापेक्षा तरुण दिसतो, म्हणजेच अँटी एजिंग प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत। तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत। त्याच्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, पिंपल्सचे काळे डाग राहणं, काळपटपणा, त्वचेला वेगवेगळे इन्फेक्शन होणं, अशा वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेममध्ये तुम्ही तुरटीचा वापर करू शकता। पुरुष दाढी केल्यानंतर चेहऱ्यावरून तुरटीचा खडा फिरवतात, कारण याच्यामध्ये जंतुनाशक गुण आहेत। ही त्वचेला क्लिअर ठेवते आणि दाढी करताना किरकोळ जखमा झालेल्या असतील किंवा त्वचेच्या ठिकाणी जळजळ होत असेल तर तीही याच्यामुळे कमी होते। आता या ठिकाणी तुरटीचा वापर कसा करायचा, तर तुरटीचा खडा ओला करून तो हळुवारपणे पिंपल्स, काळे डाग, काळपटपणा, सुरकुत्या, इचिंग असं असणाऱ्या ठिकाणी तुम्ही फिरवू शकता किंवा संपूर्ण चेहऱ्यावरती फिरवू शकता, किंवा त्वचेला ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुरटीचा खडा फिरवा आणि पूर्ण सुकल्यानंतर किंवा 10 ते 15 मिनिटांनंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। हा प्रयोग आठवड्यातून 1 ते 2 वेळा करा, याने स्किनचे प्रॉब्लेम्स हळूहळू कमी व्हायला मदत मिळते। दुसरं, आणखी कशा प्रकारे तुम्ही तुरटीचा वापर करू शकता, तर तुरटी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून त्या तुरटीच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा, किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स आहेत, स्किन इन्फेक्शन झालेले आहेत किंवा जखमा झालेल्या आहेत, ती जागा तुम्ही तुरटीच्या पाण्याने धुवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। तिसरा, आणखी कशा प्रकारे तुम्ही तुरटीचा वापर करू शकता, तर जे वेगवेगळे फेस पॅक तुम्ही चेहऱ्यासाठी वापरता, जसं मुलतानी माती आहे, चंदन आहे, तर अशा वेगवेगळ्या पावडर ॲड करून जे फेस पॅक तुम्ही बनवता तर त्याच्यामध्ये चिमूटभर तुरटी पावडर मिसळा आणि ते फेस पॅक तुम्ही वापरा। किंवा वेगवेगळे सूज कमी करणारे लेप असतात, इन्फेक्शन कमी करणारे लेप असतात, तर त्याच्यामध्येही तुम्ही चिमूटभर तुरटी पावडर घाला आणि ते लेप तुम्ही वापरा। याचे अतिशय सुंदर रिझल्ट्स दिसून येतात। फक्त तुरटी वापरल्यानंतर काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते।
पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की तुरटी वापरल्यानंतर त्वचेच्या ठिकाणी कोरडेपणा आपल्याला जाणवतो. त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं कुंकुमादी तेल, बदाम तेल, खोबरेल तेल यापैकी जी तेलं तुम्हाला सूट होतात ती तेलं तुम्ही त्वचेच्या ठिकाणी लावा. याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. ज्यांची खूप जास्त ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे, कारण ही त्वचेच्या ठिकाणचं एक्सेस ऑइल कमी करते. दुसरी काळजी तुम्हाला घ्यायची आहे, ज्यांची त्वचा खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यांनी पॅच टेस्ट करायला पाहिजे. म्हणजे हाताच्या थोड्याशा भागावरती किंवा त्वचेच्या इतर ठिकाणी थोडीशी तुरटी तुम्ही लावून पहा. त्यानंतर खाज, लालसरपणा, सूज हे जर नसेल तर तुम्ही तुरटीचा वापर कंटिन्यू करा, अन्यथा नको. तिसरी तुम्हाला काळजी घ्यायची आहे, डायरेक्ट तुरटी वापरल्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास होतो. त्याच्यामुळे ती आयुर्वेदामध्ये शुद्ध करून वापरायला सांगितली जाते आणि ही तुरटी तुम्ही घरी शुद्ध करू शकता. ती कशा प्रकारे, तर कोणत्याही लोखंडी भांड्यामध्ये तुरटीचे खडे फोडून ते घाला आणि ती तुरटी चांगली गरम करा. ती गरम करत असताना ती अधूनमधून हलवून घ्या. थोड्या वेळानंतर तुरटीला पाणी सुटेल आणि काही वेळानंतर ते पाणी पूर्णपणे सुकेल. ते पाणी सुकल्यानंतर गॅस बंद करून ती थंड करून घ्या आणि खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्या. आणि ही शुद्ध केलेली तुरटी तुम्ही बिनधास्त वापरू शकता. डायरेक्ट तुरटी वापरण्यापेक्षा ही शुद्ध तुरटी वापरलेली कधीही चांगलं. याला स्फटिक भस्म असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. त्वचेच्या कोणकोणत्या प्रॉब्लेम्समध्ये तुरटीचा वापर कशा प्रकारे करायचा हे मी तुम्हाला सांगितलं. आता तुरटीचा दुसरा उपयोग आहे, ज्यांच्या अंगाचा खूप जास्त घाण वास येतो त्यांनी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर तुरटी घाला आणि ती तुरटी पूर्णपणे विरघळल्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करा. याने अंगाची दुर्गंधी कमी होते. तिसरा उपयोग, ज्यांच्या काखेमध्ये खूप जास्त काळपटपणा आहे किंवा त्या ठिकाणी दुर्गंधी येते त्यांनी तुरटीचा खडा ओला करून काखेमध्ये फिरवा किंवा तुरटीची शुद्ध केलेली पावडर पाण्यामध्ये मिसळून काखेमध्ये त्याचा लेप करा. याने काळपटपणा आणि दुर्गंधी कमी होते. चौथा उपयोग, ज्यांच्या तोंडाचा खूप घाण वास येतो, दात दाढा किडलेल्या असतात, दात मजबूत नसतात, हिरड्यांना सूज असते, हिरड्यांमधून पू येतो, रक्त येतं किंवा वारंवार तोंड येऊन तोंडामध्ये जखमा झालेल्या असतात, त्यांनी 1 ग्लासभर कोमट पाण्यामध्ये 1 छोटा तुरटीचा खडा घालून ते पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही छोटा पाव चमचा शुद्ध तुरटी पावडरही वापरू शकता. आणि हे तुरटीचं पाणी तुम्ही थोडा वेळ तोंडामध्ये धरा, या पाण्याने गुळण्या करा. याने तोंडाचा वास येणं कमी होतं, तोंडामधल्या जखमा भरून निघतात, दातांचं हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि ते मजबूत होतात. तुरटीमध्ये ॲस्ट्रिजन प्रॉपर्टीज आहे, त्याच्यामुळे तोंड आकसतं आणि रक्त येणंही कमी होतं. तुम्हाला तोंडामध्ये किंवा इतर ठिकाणी जखमा असतील तर 1 ते 2 चिमूट तुरटी मधामध्ये मिसळून त्याचा लेप तुम्ही जखमा असणाऱ्या ठिकाणी करा. याने जखमाही लवकर भरून निघतात. 5वा तुरटीचा उपयोग, रक्तपित्तावरचं तुरटी हे फार उत्कृष्ट औषध आहे. नाकातून, तोंडातून, लघवीतून, संडासच्या मार्गातून किंवा मूळव्याधीचा त्रास होऊन संडासच्या मार्गातून रक्त पडत असेल किंवा खोकल्यातून रक्त येत असेल, त्यानंतर छातीतून कफामधून रक्त पडत असेल किंवा स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस ब्लिडिंग जास्त होत असेल किंवा शरीरातून कुठल्याही भागामधून रक्तस्राव होत असेल तर 1 ते 2 चिमूट तुरटी अर्धा ते 1 चमचा मधासोबत किंवा खडीसाखरेच्या पाण्यासोबत दिवसातून 2 वेळा घ्या. याने रक्त येणं कमी होतं. तुम्हाला जुलाब होत असतील किंवा वारंवार लघवीला जावं लागत असेल तर तेही याच्यामुळे कमी होतं. 6वा उपयोग, मूळव्याधीचा त्रास होऊन संडासच्या जागी कोंब आलेले असतील किंवा रक्ती मूळव्याधीचा त्रास होऊन संडासच्या जागी कोंब आलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तुरटी बाहेरून लावू शकता किंवा एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुरटी घालून ती तुरटी पूर्णपणे विरघळल्यानंतर कमरेखालचा भाग पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने त्या टबमध्ये 15 ते 20 मिनिटं बसा, सीट्स बाथ घ्या. याने तिथला रक्तस्राव कमी होतो, सूज कमी होते, इन्फेक्शन कमी होतं आणि वेदनाही खूप चांगल्या प्रकारे कमी होतात. 7वा उपयोग, केसांच्या आरोग्यासाठी देखील तुरटी खूप फायदेशीर आहे. 1 ते 2 चिमूट शुद्ध तुरटी पावडर खोबरेल तेलामध्ये मिसळा किंवा जी तेलं तुम्ही केसांसाठी वापरता त्या तेलामध्ये तुम्ही तुरटी मिसळून ते तेल केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा. याने स्काल्प इन्फेक्शन असेल तर ते कमी होतं, डोक्यातली खाज कमी होते, कोंड्याचं प्रमाण कमी होतं, डोक्यामध्ये फोड असतील तर ते कमी होतात आणि केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं. फक्त तुरटीचा वापर केसांवरती डायरेक्ट करू नका. 8वा उपयोग, ज्यांना व्हाईट डिस्चार्जचा खूप जास्त त्रास होतो, ज्याला ल्युकोरिया असं म्हणतात, अंगावरून पांढरं जातं, त्यांच्यासाठी ही तुरटी फार छान औषध आहे.
पोटातून घेण्यासाठी आपण योग्य मात्रेमध्ये स्फटिक भस्माचा वापर करतच असतो, परंतु घरगुती उपाय म्हणून 1 ते 2 चिमूट शुद्ध तुरटी पावडर तुम्ही मधासोबत किंवा तांदळाच्या धुण्यासोबत दिवसातून 2 वेळा घेऊ शकता। या प्रकारामध्ये शरीरातील कफदोष वाढलेला असतो आणि तुरटी ही त्रिदोष शामक आहे, त्याच्यामुळे कफ कमी करते, तिथली सूज आणि इन्फेक्शन कमी करते आणि ही कोरडेपणा निर्माण करणारी आहे, अतिरिक्त स्राव कमी करणारी आहे, त्याच्यामुळे व्हाईट डिस्चार्जचा त्रास नक्कीच कमी होतो। त्यानंतर आवश्यक तेवढ्या पाण्यामध्ये शुद्ध तुरटी पावडर मिसळून त्या पाण्याला चांगली 5 मिनिटं उकळी येऊ द्या आणि ते पाणी कोमट झाल्यानंतर त्याने योनिमार्ग स्वच्छ धुवून घ्या, व्हाजाइना वॉश करा, यानेही व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी होतो। 9वा उपयोग, ज्यांच्या पायांना खूप जास्त भेगा पडलेल्या आहेत, ज्याला जळवात असं आपण म्हणतो, त्यांनी कोकम तेलामध्ये किंवा खोबरेल तेलामध्ये शुद्ध तुरटी पावडर मिसळून ते तेल भेगांना लावावं, त्या भेगांमध्ये भरावं, याने भेगा लवकर भरून निघतात। 10वा उपयोग आहे, ज्यांच्या सांध्यांना सूज आलेली आहे, मुकामार लागून रक्त साकळलेलं आहे, त्या ठिकाणी सूज आलेली आहे, वेदना आहेत, त्यांनी तुरटीच्या कोमट पाण्यामध्ये सुती कपड्याची घडी बुडवून तो सुती कपडा सूज वेदना असणाऱ्या ठिकाणी ठेवावा, याने आराम मिळतो। कारण शरीरात कुठेही जर रक्त प्रकोप झालेला असेल तर तुरटी रक्तदोष शांत करते। तर असे तुरटीचे अतिशय सोपे आणि परिणामकारक असे 10 उपयोग मी तुम्हाला सांगितले। तुरटी घरी शुद्ध कशी करावी ते मी तुम्हाला सांगितलं। तुरटी वापरल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, म्हणजे पॅच टेस्ट करावी, ॲलर्जी असेल तर वापरू नये, त्वचेला कोरडेपणा वाटला तर तेल लावावं, तुरटीचा अतिवापर टाळावा कारण ती स्किन ड्राय करते, त्यानंतर शुद्ध तुरटीचाच वापर करावा। तर अशा गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। प्रत्येक रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, परंतु या ठिकाणी सेफ डोस मी तुम्हाला सांगितलेला आहे। तुरटीच्या चांगल्या परिणामांसाठी तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने तुरटी वापरू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।